नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं. धुळ्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशी बातमी हाती येते. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळते. धुळ्यातील विंचूर आणि आंबेडे गावातल्या या घटना आहेत. विंचूरमधल्या संदीप भास्कर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर आंबोडेमधल्या संदीप सरग या शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. आताची ही महत्त्वाची बातमी. धुळ्यातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते. बँकेचं त्यांनी 2.25 लाखाचं कर्ज घेतलेलं होतं. कर्जमाफीच्या यादीमध्ये त्याचं नाव होतं. देना बँकेत तो स्वतः गेलाही, परंतु देना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हे कर्ज तुम्हाला माफीचा फायदा मिळू शकतो, परंतु ती आधी तुम्हाला 2.25 लाख रुपये पेड करावे लागतील, त्याच्यानंतर माफीचा फायदा मिळेल. शासनाने कर्जमाफीची सवलत दिलेली आहे, तरी पण 2.25 लाख रुपये माफ डायरेक्ट दिलं गेलं पाहिजे, तसं झालं नाही. त्या विवेचने तो गेल्या 15 दिवसापासून होता. कपाशी पण पूर्ण जळालेली, पाऊस पडलेला नाही, अशा अवस्थेत असल्यामुळे त्यांनी स्वतःला चिंचोलीच्या झाडाला सुताच्या दोराने गळफास घेऊन त्याला स्वतःला संपून घेतलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याकडून. दीपक, काय अधिक माहिती आहे? धुळ्यातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे की धुळे जिल्ह्यातल्या 2 शेतकऱ्यांनी, तेही तरुण शेतकरी, त्यांनी आपल्या जीवनयात्रा संपवली, आत्महत्या केली आहे. एक शेतकरी आहे ज्यांनी कर्जबाजारीपणाला कडून आत्महत्या केली, तर दुसरे आहेत की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काहीच पिकलं नाही. की यंदा धुळे जिल्ह्यामध्ये इतकी विदारक परिस्थिती, मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सावट आहे आणि की यंदा 2च मोठे पाऊस धुळे जिल्ह्यात झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही पेरणी केली होती त्याचं उत्पादन येण्याची शक्यता जी आहे पूर्णपणे धूसर झालेली आहे. अक्षरशः पाऊस न आल्यामुळे जे पिकं होती ती सगळी जळून खाल्ली. त्यामुळे या नैराश्याच्या गरजेमध्ये आता हे कर्ज कसं फेडायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या ठिकाणी जे शेतकरी कर्जमाफी झाली, मात्र कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे संतापात आणि त्या ठिकाणी नैराश्याच्या गर्तेमध्ये शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करतात. धुळे जिल्ह्यामध्ये दर दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या करतात. अतिशय विदारक अशी परिस्थिती. त्यामुळे त्यात सरकार जे आहे याकडे दुर्लक्ष करते असा एक आवाज समोर आरोप केले जात आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा आता त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये एकूण दुष्काळाची ती पाहण्यासाठी आलेली नाही, त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे प्रशासनाने या सगळ्या प्रकरणात गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, सरकारने दखल घेतली पाहिजे अशी शेतकरी आता मागणी करतात. अगदी प्रशासनाने आणि सरकारने या सगळ्याकडे याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन सध्या जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी सटाणा तालुक्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आलेल्या महाजन यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी महाजनांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे हवामान विभागाच्या प्रवेशद्वारावर माजलगावच्या एक संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. वेधशाळेकडून वर्तवण्यात येणाऱ्या चुकीच्या अंदाजाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बियाणं विक्रेत्यांची संधान साधून वेधशाळा अंदाज व्यक्त करत असल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केला. वेधशाळेनं हवामानाविषयी व्यक्त केलेले अंदाज बऱ्याचदा चुकतात, त्यामुळे शेतीचं खूप नुकसान होतं. यामुळे याआधी माजलगावमध्ये वेधशाळेच्या चुकीच्या अंदाजाविरोधात गुन्हाही दाखल केला गेला होता. जवळत उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 8ही तालुक्याचा दुष्काळ सदृश यादीत समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे. राज्य शासनानं या अगोदर उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ एकच तालुका दुष्काळ सदृश असल्याचं जाहीर केलं होतं. यावर टीका झाल्यानंतर शासनानं हा निर्णय जाहीर केल्याचं खोतकर यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार खोतकर हे दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावरती आहेत. दरम्यान केंद्रीय पथक येण्यापूर्वी राज्यातील दुष्काळ अहवाल तयार असेल असा दावा खोतकर यांनी केलाय. आपल्या ट्रिगर 2 मध्ये आता सुरुवातीला एक तालुका आपला होता दुष्काळामध्ये. आता दोन्ही आपले 7 तालुके म्हणजे पहिला एक आणि आता 2 तालुके ट्रिगर 2 मध्ये 7 तालुके यामध्ये घेतलेले. त्यामुळे आता 8ही तालुक्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे.
जाऊयात बुलढाण्यामध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व आकडेवारी गोळा करून 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलाय. आज बुलढाणा जिल्ह्याचा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. जे भाग याच्यामध्ये असतील त्या ठिकाणी सगळी कारवाई केली जाईल आणि एकदा टंचाई सदृष्टीची आपण घोषित केली की दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण लागू करत असतो. साधारणपणे ज्या राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजना आहेत यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालंय. पाहुयात पुढची बातमी. महाराष्ट्राच्या जनतेला घरपोच दारू नकोय तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा असा ठाकरी बाण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला मारलाय. ऑनलाईन दारू हे आपल्या संस्कृतीत नाही, पण राज्याची शोभा करणारा प्रयोग रोजच सुरू असून दुष्काळग्रस्त भागात तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीच्या रांगेत उभं करून मारू नका, त्यांना घरपोच मदत करा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. पाहुयात पुढची बातमी. मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट घोंघवत असतानाच आता जायकवाडी धरणात 7 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं. याच संदर्भात सध्या औरंगाबादच्या सिंचन भवनात जलसंधारण विभागाची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय जलसंधारण विभागाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा निर्णय झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणात 36 टीएमसी पाण्याचा साठा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. येत्या दिवाळीत युती सरकार गोरगरिबांना बहुतेक डाएट लाडू खाऊ घालणार असंच दिसतंय. कारण दिवाळीनिमित्त बीपीएल रेशन कार्ड धारकांना फक्त 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ मिळणार आहे. राज्याचे पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच ही माहिती दिली आहे. मध्ये तूर डाळ उत्पन्न वाढलं. तूर डाळ कडधान्य आता देणार आहोत. मका देखील 1 रुपया किलोने आपण देतो. हरभरा डाळ आता दिवाळीच्या निमित्ताने आपण 2 किलो देणार आहोत आणि साखर 1 किलो देणार आहोत. त्यामुळे माझ्या खात्याचा हा प्रामाणिक प्रयत्न राहील की गरीब आणि सामान्य माणसाला परवडेल असं चांगल्या प्रतीचे जे पदार्थ आहेत हे जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यायचे. पण इथं जो प्रश्न आहे तो सामान्यांना असा प्रश्न पडलाय की दिवाळीसाठी वाटल्या जाणाऱ्या 1 किलो साखरेतून 2 किलो हरभरा डाळीचे लाडू नेमके तयार तरी कसे करायचे. आणि म्हणूनच बापट साहेबांनी या डाएट लाडूंची पाककृती गृहिणींना समजावून सांगावी अशी मागणी झाल्यास नवल वाटू नये.